नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट सुंदर तेजीत होतं. शेवटपर्यंत तेजी टिकून राहिली होती. मिड कॅप, स्मॉल कॅप, बँकिंग सेक्टर सगळं तेजीत होतं. सेन्सेक्सच्या 30 शेअरपैकी 28 शेअर तेजीत होते. निफ्टीच्या 50 शेअरपैकी 49 शेअर तेजीत होते. तर बँकांचे सगळेच्या सगळे बँकिंगमधले बँक निफ्टीमधले शेअर तेजीत होते. तर या तेजीची कारणं काय झाली असतील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. तर ती तेजीची कारणं म्हणजे डॉलर कमजोर झाला, तो 100च्या खाली गेला. क्रूड 65 वर सकाळी होतं, 65, 80, 65, 50 ते क्रूड पण खाली गेलं. टॅरिफमध्ये काही सवलत मिळेल, काही एक्झम्पशन्स मिळतील असं वाटलं. टॅरिफमध्ये रिलीफ मिळेल अशा अपेक्षा लोकांच्या वाढल्या आणि हा रिलीफ ऑटोसाठी मिळेल अशी एक शक्यता निर्माण झाली. रुपया 27 पैसे मजबूत झाला. महागाई कमी झाली. CPI, बँकेने RBIने रेट कट केलाच, पण त्या रेट कटचा बेनिफिट ग्राहकांना द्यायला बँकांनी सुरुवात केली. व्हिक्स आज 7 ते 8% व्हिक्स कमी झाला आणि लेंडिंग रेट बँकांनी कमी केला 0.25, पण HDFC सारख्या बँकेने सेव्हिंगचा रेट पण कमी केला. या सगळ्या कारणांमुळे आज मार्केट तेजीत राहिलं आणि ती तेजी टिकून राहिली. बजाज हाऊसिंग फायनान्सचा अँकर इन्व्हेस्टर्सचा 1 वर्षाचा लॉक इन पिरियड आज संपला. टाटा पॉवरला 4500 कोटींची NTPC कडून ऑर्डर मिळाली. मी आत्ता तुम्हाला सांगितलं HDFC बँकेने सेव्हिंग अकाउंटवरचा व्याजाचा दर 12 एप्रिलपासून 2.75% केला. म्हणजे 0.25नी सेव्हिंगवरचा व्याजाचा दर कमी केला, म्हणजे त्यांचे मार्जिन वाढतील, कारण कमी व्याजाच्या दराने त्यांना ठेवी पण मिळू लागतील. NHPCने 107 मेगावॅट सोलर कपॅसिटी बिकानेरला कमिशन केली आणि तिची कमर्शियल ऑपरेशन्स सुरू झाली. माझगाव डॉकने 3 रुपये डिव्हिडंड दिला. आता CPIचे आकडे आले. महागाई कमी झाली. गेल्या वेळेला 3.61 होती, तर या वेळेला 3.34 म्हणजे मार्चचा CPI आणि कोअर CPI मात्र 4.1 पूर्वी 4 होता. नंतर मान्सूनची जी आकडेवारी सांगण्यात आली तो 105% मान्सून असेल. सामान्य नेहमी मान्सून असतो त्यापेक्षा यावर्षी पावसाळा जास्त असेल. इरिडाचा रिझल्ट लागला. इरिडाचा पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 49% इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18% वाढला. इयर ऑन इयर बेसिसवर 49% वाढला. तो 502 कोटी झाला. पूर्वी 337 कोटी होता.
तर रेव्हेन्यू 1905 कोटी झाला, 37% वाढला. पूर्वी हा रेव्हेन्यू 1391 कोटी होता. IEA म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांनी ऑइलची मागणी कमी होईल असं सांगितल्यामुळे क्रूडच्या किमती कमी होती. मार्केट आज वाढण्याचं कारण व्हिक्स हे सुद्धा आहे. व्हिक्स आज 7 ते 8% कमी झाला. भारती एअरटेलने सिम कार्डाची डिलिव्हरी 10 मिनिटात करण्यासाठी ब्लिंकिट बरोबर पार्टनरशिप करायचं ठरवलं. ॲडव्हेट एनर्जी ट्रान्समिशन यांना PGVCL कडून 2 पॉवर प्रोजेक्ट मिळाले. ADVAIT ॲडव्हेट असं स्पेलिंग आहे. आज शेअरची किंमत 1310 रुपयाच्या आसपास होती. आणखीन कारण म्हणजे आज अडाणीचे शेअर वाढले. अडाणीचे शेअर निफ्टीमध्ये सेन्सेक्समध्ये इन्क्लुडिंग आहेत. कारण फॉरेन लाचलुचपतीबाबतच्या केसमध्ये ट्रम्प माघारीचं धोरण घेत आहेत असं दिसतंय. त्यामुळे अडाणी ग्रुपचे शेअर 6% आज वाढले. ICICI प्रूचा रिझल्ट लागला तर ICICI प्रूचं प्रॉफिट 386 कोटी झालं. पूर्वी हे प्रॉफिट 173 कोटी होतं. त्यांचे NPI 16,369 कोटी झाले. पूर्वी ते 14,778 कोटी होते. त्यांनी 85 पैसे लाभांश दिला. ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंट हे मात्र 3,615 वरून 3,502 एवढं झालं. GM ब्रिवरीचा रिझल्ट मी आधी सांगितला होता असं वाटतंय मला, तरीसुद्धा आज सांगते त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं आणि मार्जिन वाढलं. त्यांनी 7.5 रुपये डिव्हिडंड दिला. ICICI प्रूचं VNB मार्जिन 21.5% वरून 22.7 एवढं झालं. क्रिसिल 30 एप्रिलला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. पुनावाला फिनकॉर्प गोल्ड लोनमध्ये पदार्पण करीत आहे. ते 400 शाखा उघडणार आहे म्हणून आज शेअर तेजीत होता. ॲस्ट्राझेनेकाने मार्केटिंग ऑथोरायझेशन ऑफ प्रोस्टेट कॅन्सर सरेंडर केलं. ओलापारी फिल्म कोटेड टॅबलेट 100 mgच्या 150 mgच्या मार्केटिंग करण्यासाठी त्यांना 17 नोव्हेंबर 2023 मध्ये हे ऑथोरायझेशन मिळालं होतं. ते त्यांनी सरेंडर केलं कमर्शियल रिझनसाठी. त्याने आवर्जून सांगितलं की सेफ्टी रिझनसाठी हे सरेंडर करण्यात आलेलं नाही. त्याचप्रमाणे महानगर गॅसच्या बाबतीत त्यांना APM गॅस ॲलोकेशन 18% कमी झालं. त्यामुळे त्यांची रॉ मटेरियल कॉस्ट वाढेल. आता हे APM गॅस ॲलोकेशन म्हणजे काय, तर नवीन ज्या विहिरी ड्रिल केलेल्या असतात ऑइल वेल, त्यातून जो गॅस काढला जातो तो महाग असतो आणि जुन्या विहिरीतून मिळणारा गॅस स्वस्त असतो.
तर जुन्या विहिरीतून पूर्वी त्यांना जेवढा गॅस ॲलोकेट केला जात होता तो 18% कमी केला आणि तेवढा गॅस त्यांना नवीन विहिरीत ज्या ड्रिल केल्या त्यातून मिळेल, त्यामुळे तो गॅस त्यांना महाग पडेल. M&M फायनान्स हे 3000 कोटीचा राईट्स इश्यू 3000 कोटी राईट्स इश्यूमधून उभे करणार आहेत. लॉरेस लॅबच्या API मॅन्युफॅक्चरिंग युनिट 4 ला US FDA कडून EIR मिळाला असल्यामुळे त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी त्यांना या युनिटमध्ये गुंतवणूक करायला परवानगी दिली. आज संध्याकाळचा व्हिडिओ द्यायला मला थोडा उशीर झाला, कारण काही रिझल्ट येत होते, महागाईचे आकडे येत होते. ते सगळे म्हटलं आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट करून मग व्हिडिओ देऊया. त्यामुळे संध्याकाळच्या व्हिडिओला थोडा उशीर झाला आणि संध्याकाळचा व्हिडिओ बघून तुम्हाला काही मार्केटमध्ये पोझिशन घ्यायची नसते याचा विचार केला मी आणि मग उशीर होतो याकडे थोडंसं माझ्याकडून दुर्लक्ष झालं. म्हटलं ते महत्त्वाचं आहे, जे रिझल्ट द्यायचे, CPIची आकडेवारी द्यायची आहे, म्हणून थोडासा उशीर झाला आहे खरा. तुम्ही पण इग्नोर करा, दुर्लक्ष करा असं मला वाटतं आहे. तुम्ही थोडासा रात्री व्हिडिओ ऐका, तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे, आणि व्हिडिओतल्या बातम्यांचा उद्याच्या व्हिडिओसाठी उपयोग करा किंवा त्या बातम्या उद्या सकाळी ऐका. बघा तुम्हाला कशी सवड मिळते ती. आता उद्या काय होईल मार्केटमध्ये ते सकाळच्या व्हिडिओत मी नक्की सांगेन. नमस्ते.